आमच्या सन्मानित गिरप सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं म्हणजे प्रवेश कोणाचे होणार हा विषय पक्षाचा आहे. मी सैनिक आहे, मी कुठल्या पदावर नाही किंवा कुठेच नाही आहे. मी कार्यकर्ता म्हणून कार्य करतोय. आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असतील, सन्मानित प्रदेश अध्यक्ष साहेब असतील किंवा पालकमंत्री साहेब हे सर्व ठरवतील आणि ते ठरवल्याप्रमाणे होईल. मुद्दा एकाच गोष्टीचा आहे की आपण डेव्हलपमेंट या विषयावर अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पत्रकार बंधूंनी सुद्धा रान उठवलं पाहिजे की कोण प्रतिस्पर्धा लावली पाहिजे की कोण इथे डेव्हलपमेंट करू शकतो. प्रत्येक पक्षामध्ये गिरप साहेब बोलले की चढाओढ आहे, परंतु भाजप पक्षामध्ये असं नाहीये. एका नगरसेवकसाठी 5-5 लोक आमच्या पक्षातले लोक इच्छुक आहेत. 5 गुणिले 20 करा, 20 पंच 100 नगरसेवक आमची मंडळी होण्यासाठी इच्छुक आहे. म्हणजे आमच्याकडे एवढे सैनिक आहेत की ही सैनिकांच्या समोरचे पक्ष काहीच नाहीये. मी तर म्हणतो आमच्या पक्षाची ताकद खूप मोठी आहे. त्यामुळे आम्हाला युतीचा हा विषय खूप लांबचा आहे. पण आमच्यात जो एखादा नाराज असेल तर त्या नाराजाला घेऊन कसं लढायचं, म्हणजे आमच्या गर्दीतला एखादा माणूस ओढून घ्यायचा आणि तो त्याला तिकीट आणि त्याच्या गळ्यात हार घालायचा. म्हणजे आमची ताकद केवढी मोठी आहे हे आपण समजून जायचं आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, ही ताकद फक्त आमच्या पक्षाचे झेंडे लावण्यापुरती नाही, तर मी पहिल्या दिवसापासून सांगितलं डेव्हलपमेंट. सर्व पत्रकारांनी पण रान उठवलं पाहिजे की बाबा या ठिकाणी डेव्हलपमेंट जो करेल नगरसेवक, जो चांगला नगराध्यक्ष असेल त्यालाच निवडून द्यायचं.